घनावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी अंगोळ्या आनंदा मोद बहुळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेऊवरी तेथे अहं हा धूप जाळू नाहं तेजे उवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाहुआ लेवऊ श्री गुरु चरण करू भोग मोक्ष लिंबलोण पाया तया या श्री गुरु चरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेख लाहे उजरी जे वाचे ते ये करी कृपा सिंधू पूर्णचंद्राचिया कोडी वकृत्वा घापे कुरोंडी तैसी आणि गोडी अक्षरांते सूर्ये आदिष्टिली प्राची जगा राणीवदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे नसजे ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे श्रवण सुखाचा मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिन्नली बरवी वाचावल्ली ठावो नपवता जयांचा मनेसी मुरडली वाचा तो देव होय शब्दांचा चमत्कारू ते ज्ञानासी न चोजवे ध्यानासी जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग श्री गुरु पाद पद्म पराग लाहे जैका तरी बहु बोलू काही आजिते आणि ठाई माते वाचोनी नाही ज्ञानदेव म्हणे पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जिव्हेश्वर भगवान की जय माता अंकिनी माता दशांकिनी की जय प्रवचनाच्या अभंगाला सुरुवात करतोय भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा भक्ती
प्रेमाविण ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया वाढी. अभिमान नित्य नवा तया वाढी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमे विण नाही समाधान. प्रेमे विण नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. रांडविने जेवी शृंगारूपै केला. रांडविने जेवी शृंगारूपै केला. शृंगारूपै केला. रांडविने जेवी शृंगारूपै केला. प्रेमे विण झाला ज्ञानी तैसा. प्रेमे विण झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. एका जनार्दनी प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड. गोड एका जनार्दनी प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड. अनुभवी सुरवाड जाणतील. अनुभवी सुरवाड जाणतील. अनुभवी सुरवाड जाणतील. अनुभवी सुरवाड जाणतील. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. माऊली महावैष्णव शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या या अलौकिक अशा अभंगातून पांडुरंगाकडे भक्ती आणि प्रेमाचे ज्ञान मागत आहेत. जय जीवेश्वर. एकनाथ साहेब थोडं आवाज सगळ्यांना येतोय का व्यवस्थित? आवाज सगळ्यांना नाथ महाराजांच्या या अभंगातील भक्ती व प्रेम हे दोन शब्द थोडाफार फरक वगळता दोन्हीही एकाच अर्थाचे आहेत. प्रवचनासाठी अभंग जरी नाथ महाराजांचा असला तरी आजचे प्रवचन हे माऊलींच्या विरहिणी अभंगासंदर्भात आहे. यूट्यूबला टाकण्यासाठी पुढील 4 भागांमध्ये हे प्रवचन कंटिन्यू करत आहे. आदरणीय येलगट सरांनी एक विचार मांडला. आपल्या अध्यात्म ग्रुपवर सुरुवातीपासून होणारी प्रवचने ही ठराविक एका साच्यातून किंवा एकाच विषयातून किंवा एकाच आशयातून निर्माण होतात. त्यात माझाही याआधी माझी देखील अनेक प्रवचने झाली, परंतु आता त्यात काहीतरी बदल असावा अशी त्यांची इच्छा, अशी अपेक्षा, आणि म्हणून आज प्रवचनासाठी निवडलेला हा वेगळा विषय किंवा वेगळा अभंग. विरहिणी हा विषय तसा अत्यंत संवेदनशील, अत्यंत नाजूक, अत्यंत भावनाप्रधान आणि म्हणूनच अत्यंत कठीण देखील आणि अत्यंत गंभीर देखील आहे. कारण समजावून सांगताना एखादा शब्द जरी चुकीचा गेला
तरीही अर्थाचा मोठा अनर्थ करणारा हा विषय. त्यामुळेच मोठमोठे प्रवचनकार, कीर्तनकार देखील हा विषय घ्यायला सहसा धजावत नाहीत. मग आपण एवढे काय मोठे लागून गेलो का की आपण माऊलींचा विरहिणी हा विषय निरूपणाला घ्यावा? तर मुळीच नाही. उलट आपण त्या माऊलींचे आवडते लाडके बालक बनून हक्काने माऊलींच्या मांडीवर बसावे. मग त्यांच्या कृपाप्रसादाने, त्यांच्या आशीर्वादाने ते जशी मती देतील तसे निश्चिंत बोलावे. म्हणूनच सुरुवातीलाच माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची केलेली स्तुती आपण म्हटली. आता त्यामुळे माऊलींच्या सद्गुरूंचे व साहजिकच माऊलींचेही कौतुक आलेच. आता त्या कौतुकाने माऊली संतोष पाहून ते आपलेही लळे पुरवून घेतील हा नक्कीच विश्वास वाटतो. या बालकाच्या तोंडून बोबडी वाणी वदवून घेतील, त्यामुळे आता काळजीचे, चिंतेचे कारण नाही. माऊलींचा आशीर्वाद तर मिळालाच. आता आपण सर्व जाणकार श्रोते, आपण सर्वांनीही कठीण ते सरते, न्यून ते पुरते करून घ्यावे अशी आपणा सर्वांना विनंती. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया वाढी, अभिमान नित्य नवा तया वाढी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम हे कोणावरही होऊ शकते. नवरा बायकोचे, माय लेकरांचे, बहीण भावाचे, देवभक्ताचे प्रेम. भावा बहिणींचे प्रेम पाहायचे झाल्यास संत ज्ञानेश्वर व मुक्ताबाईचे प्रेम अनुभवावे. माय लेकराचे प्रेम व्यक्त करताना स्वतः माऊली म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती, करीला भाविण प्रीती, करीला भाविण प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती. अशोक कुमार कोण आहेत? तर आपला माईक म्यूट करा कृपया. आपल्या माईकचा आवाज येतोय. अशोक कुमार. हां, अशोक कुमार कोण आहेत? त्यांच्या माईकचा. हां, ओके ओके, झाला झाला, बंद झाला. हो हो, थँक्यू. इतके सात्विक हे माय लेकरांचे प्रेम. परंतु प्रत्येक प्रेम हे इतकेच सात्विक असते. मुळात प्रेम ही भावनाच शुद्ध आणि सात्विक आहे. एखाद्या मूक प्राण्याला आपण जीव लावतो ते देखील प्रेमच. कोणाला आपल्या गाडीवर जास्त प्रेम असते, तर कोणाला आपल्या घरादारावर जास्त प्रेम असते. एकूणच प्रेम हे कोणासोबतही होऊ शकते. प्रेम ही भावना गोड आहे, परंतु साखर जरी गोड असली ना तरी तिची चव प्रत्येक पदार्थामध्ये वेगवेगळी लागते. गुलाबजामची चव वेगळी, जलेबीची चव वेगळी, काजू कतलीची चव वेगळी. तसेच माय लेकराच्या प्रेमाची गोडी वेगळी, बहीण भावाची वेगळी आणि नवरा बायकोच्या प्रेमाची गोडी वेगळी.
जन्मासोबतच वेगवेगळ्या नात्यांना सोबत घेऊन येणारा मनुष्य प्राणी. जन्मतःच वेगवेगळ्या नात्यांमधील प्रेमसुखाला आसुसलेला. आणि म्हणूनच माऊली नाथ महाराज म्हणतायत, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. मात्र भक्ती ही आपल्यापेक्षा महान व्यक्तीवरच असते. म्हणजे भक्तीचं थोडं वेगळेपण आपण इथे पाहूया. भक्ती ही आपल्यापेक्षा महान व्यक्तीवर असते. भक्ती कोणावरही असू शकत नाही. भक्तीचा त्या महान व्यक्तीच्या दिसण्याशी, असण्याशी, त्याच्या बाह्य सुंदरतेशी फारसा संबंध नसतो. त्याच्या वैचारिक सुंदरतेमुळे, त्याच्या आचरणातील सत्यतेमुळे आणि आधी ती व्यक्ती आपणास आवडू लागते बरं का. तिच्याबद्दल आपल्या मनात आदरभाव निर्माण होतो. मग त्यानंतर तिचे विचार मनापासून पटल्यामुळे जीवनात सतत त्या विचारांचे अनुकरण करणे, त्याने दाखवलेल्या मार्गावर स्वयंप्रेरणेने चालणे हे आपण आपले कर्तव्य समजतो. मात्र आजकालच्या राजकारणात अंधभक्ती ही संज्ञा पुढे आली आहे. राजकारण हा आपला विषय जरी नसला तरी खरा भक्त हा कधीही आंधळा नसतो बरं का, अंध नसतो कधीच. भलेही मग तो सूरदासांसारखा डोळ्यांनी अंध असो, परंतु जर तो आपल्या प्रिय असणाऱ्या, आपल्या महान वाटत असणाऱ्या, आदरणीय वाटत असणाऱ्या अभिव्यक्तीच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला अंध कसे बरं म्हणता येईल. त्याला आदरणीय वाटणाऱ्याने दाखवलेल्या ठराविक मार्गावरून चालू इच्छित असेल, चालत असेल तर त्याला अंध कसे म्हणायचे. असो, त्यामुळे भक्तीतून निर्माण होणारे प्रेम हे आपल्यापेक्षा महान, आदरणीय किंवा वरिष्ठ अभिव्यक्तीवरच जडते. याच कारणामुळे स्त्रिया प्रथम प्रत्यक्ष परमेश्वरावर भक्तीतून निर्माण होणारे प्रेम करू शकतात. मात्र याचे जर उदाहरणच द्यायचे झाले तर ब्रिजवानंद नंदिनी रासेश्वरी राधाराणी आणि संत मीराबाई ही त्यांची उदाहरणे आहेत. परंतु पुरुष मात्र देवाची भक्ती फक्त भक्तीच करू शकतो. स्त्रिया परमेश्वराला पती मानू शकतात, परंतु पुरुष देवाला किंवा देवीला आपली पत्नी मानू शकत नाही. तो देवाला आपला पिता किंवा माताच मानू शकतो. परंतु मायलेकरांच्या प्रेमाऐवजी किंवा पिता पुत्रांच्या प्रेमाऐवजी जर पती पत्नीचे प्रेम देवासोबत भोगायचे असेल तर संतांनी त्यासाठी तेथे स्वतः स्त्रीत्वाची लहान भूमिका घेऊन स्वतःपेक्षा महान स्थान वाटणाऱ्या परमेश्वरासोबत हे प्रेम अनुभवले आहे. याच प्रेमाच्या विरहातून संतांनी केलेल्या विरहिण्या जन्मास आल्या. या विरहिण्यांवरच बोलण्यासाठी आजचे हे आपले प्रवचन. याच तत्वानुसार भक्तीमधून व्यक्त होणारे प्रेम हे आपल्यापेक्षा वरिष्ठ, आदरणीय अभिव्यक्तीवरच जडले जाते. आणि असा सच्चा भक्त कोणत्या देवाला प्रिय नसेल बरं. म्हणूनच भक्ती ही कन्फर्म टू वे ट्रॅफिक आहे. भक्ती म्हणजे टू वे ट्रॅफिक आहे. प्रेमाचे मात्र तसे नसते. मुळात प्रेम हे एकतर्फीच असते, वन वे ट्रॅफिक. मी त्याच्यावर प्रेम करतो म्हणजे हे माझे एकतर्फी प्रेम. मग तोही जर माझ्यावर प्रेम करत असेल तर ते त्याचे एकतर्फी प्रेम. गावाकडच्या रस्त्यांमध्ये व शहरातील रस्त्यांमध्ये फरक असतो. गावाकडे एकेरी रस्ते असतात. शहरात मात्र डिव्हायडर असलेले म्हणजेच रस्त्याला दुभाजक असलेले दुहेरी रस्ते असतात. येणाऱ्याचा रस्ता वेगळा आणि जाणाऱ्याचा त्याच्या शेजारी वेगळा. प्रेम हे गावाकडच्या एकेरी रस्त्यांसारखं असतं. ज्यावेळी हेच प्रेम दोघांचेही एकमेकांवर असते त्यावेळी ते गावाकडच्या रस्त्यांप्रमाणे एकमेकांच्या समोरासमोर येऊन एकमेकांशी तादात्म्य पाहून एकमेकांवर धडकतं. अन्यथा मग जर नसेल एकमेकांचं एकमेकांवर तर एका शेजारून एकमेकांना वेगळी वाट करून देऊन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघूनही जातं. असो, सध्या आपल्याला देवाबद्दलच्या भक्तिप्रेमाविषयी बोलायचे आहे, त्यामुळे हा इतर फापट पसारा नको. पहिला भाग आपण संपवत आहे.
पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुढील भागात कंटिन्यू करत आहे.